आज कशावर आल्या मावशी? सुट्टी आहे? आणि आज सुट्टी आहे ना स्कूलला, तर रावशीला तरी जावं लागतं शनिवार रविवारी पण असं. आषाढी एकादशीचं काय करतात तुम्ही? फराळ केला? उपवास करतात असं? दोघं टाइम फराळ का? कोणी करत कोणी नाही करत. आणि दर्शनाला नाही जात कुठे? दर्शनाला देवाच्या मंदिरांमध्ये, विठ्ठलाचं मंदिर. वारीला पण जातात तुमच्याकडे? तुम्ही ते वारकरी आहेत का? सासरे? आम्ही देवपूजा करायला जातो. मानभाऊ पंत माहिती ना तुम्हाला? आधी शाद्याला होती ना आजी जवळ, तेव्हा पहाटे निघायचो आम्ही देवपूजेला, तर रात्री जायचो 12-1 वाजेला सगळीकडे. आता इथं ठराविक ठिकाणी करून येतो नाशिकमध्ये. तुमच्या तिकडे येऊ ना. तुमचं गंगापूर रोडकडे आहे का घर? ते गंगापूर गावकडे आहे का? अशोकनगर ते गंगापूरचं स्थान आहे ना, तिकडे जाऊ आम्ही. मग आता फराळ करून आल्या का तुम्ही? साबुदाणे खाऊन आल्या? हा हा हा, सवय होऊन जाते ना. का बरं करतात पण उपवास, काय माहिती आहे का? हा, असं. मी पण खूप करायची लक्ष्मी मातेचा उपवास. लग्न नव्हतं झालं ना तेव्हा, पण आता काही होत नाही माझ्याने. आणि मला थोडीशी अशी श्रद्धा नाही राहिली आहे उपवास वगैरे यांच्यावर. माझं असं म्हणणं असतं की उपवासापेक्षा मस्त पोट भरून खायचं. आनंदाचा दिवस असतो आणि ती एनर्जी आपण देवपूजेला किंवा देवच्या नामस्मरणात, देवाच्या त्यांच्या सेवेला ती एनर्जी वापरायची. पोट भरून खाऊन उपाशी राहायचं आणि तोंड लटकवत, मग ती एनर्जी पण नाही अर्ध चित्त ते भुकेकडे, नाही ते देव स्मरणाला चित्त लागत ना, ते देवाकडे पूर्ण लक्ष. त्यापेक्षा मस्त पोट भरून खायचं, आनंदाने साजरा करायचा देवाचं सगळं. दिवसभर उपवास धरा आणि दिवसभर चरा, असं सांगते मावशी. ते पण आहे. आपण ते बाकी उपवासाचं हे वेगळं आहे कारण शरीरासाठी. आपल्या उपाशी राहण्याने देव काय प्रसन्न होणार नाहीये. कर्मांनी देव प्रसन्न होतो खरं तर. नाहीतर आज उपवास पकडला काही लोकांनी आणि 15 दिवसांनी, समजा श्रावणमध्ये उपवास पकडतात आणि श्रावण संपला की लगेच कोंबड्यांची वाट बघतात. अर्धे लोक तर कधी श्रावण संपेल, कधी श्रावण संपेल. ते काय कामाचं ना. शरीर तर तेच आहे, आत्मा तर तेच आहे, मन तर तेच आहे. ते थोडी श्रावणमध्ये बदलून जातं. आणि तेव्हा काही शरीरात देवी देवता येऊन बसलेले म्हणून तेव्हा खायचं नाही. प्रत्येक दिवस तर हा देवाचा आहे.
देवाचा प्रत्येक दिवस नसता, तर सूर्यचंद्र रोज नसते उगवले, फक्त श्रावण महिन्यात किंवा देवांचे सण हे अशा वेळेस उगवले असते ना फक्त. पण ते लोकांना समजत नाही हो. दिवसभर काय मावशी बोलल्या? दिवसभर एका दिवस धरा आणि दिवसभर चरा. काय? एकादशी धरा आणि दिवसभर चरा. हे मस्त आहे, नवीनच ऐकलं. तुम्ही पण एकादशी धरा, दिवसभर चरा. असं उपवास म्हणजे उपवास ना, उपवासचं मिनिंग पण काय, खायचं पण आणि उपवास पण. ते हे नाही खात वाटतं, कंदमूळ वगैरे असं काहीतरी असतं त्याच्यात, ते नाही खात. आणि हे जे असतं साबुदाणा, ते उपवासाचं पकडलं जातं, तेच खाल्लं जातं. पण ते पण तर अन्नच आहे, ते पण तर पोटच भरतंय ना कशाने असं. तुम्ही आता करणार आणि परत सायंकाळी पण जाऊन फराळ करणार का? तुम्ही पण एकादशी करा आणि दिवसभर चरा.